मित्रांनो, हिस्टॉरिकल गोवा या सिरीजच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत। आज आपण आलो आहोत खोर्जुवे, जे या किल्ल्याचं जुनं नाव आहे, परंतु पोर्तुगीजांनी घेतल्यानंतर याचं नाव झालं कॉर्जुएम। या किल्ल्याच्या भेटीसाठी आजही व्यवस्थित असणारा एक वेगळंच बांधकाम दर्शवणारा हा किल्ला तुम्हाला समोर दिसतोय। इथं असणाऱ्या प्रत्येक गोष्टी आज आपण बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, आणखी एक गोव्यातला किल्ला, म्हापसा नदीच्या काठावर असणारा उत्तर गोव्यातला किल्ला आहे आणि सावंतवाडीकर भोसले यांनीच बांधलेला किल्ला। आपण जसा हळर्न बघितला तसाच हा किल्ला आहे, पण याच्यावरतीही 1705 मध्ये पोर्तुगीजांनी आक्रमण करून हा ताब्यात घेतला आणि याच्यामध्ये काही बदल केले। इथे एक अद्भुत प्रकाराचे बुरुज आहेत चार कोपऱ्यावर। किल्ला फारसा मोठा नाही आहे, पण जे बुरुज आहेत आपण डायमंड आकाराचे बुरुज म्हणतो तशा प्रकारचे बुरुज आहेत। आपण आज जाऊन बाकीची माहिती घेऊया, परंतु आणखी एका छोट्याशा टेकडीवर उत्तरेपासून मराठ्यांच्या आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी पोर्तुगीजांनी याच्यामध्ये बदल केले ताब्यात घेऊन, परंतु हा किल्लाही सावंतवाडीकर भोसले यांचाच। चला आतमध्ये जाऊया, या किल्ल्याची माहिती घेऊया। सावंतवाडीकर भोसले यांनी 1550 मध्ये बांधलेला हा खोर्जुवे किल्ला हळदोने गावानजीक आहे। त्याला आता अल्डोना असं म्हटलं जातं त्या गावाला। आणि तुम्ही इथं जवळून पाहिल्यानंतर दरवाजाच्या वरती पोर्तुगीजांनी जेव्हा ताब्यात घेतला तेव्हा बसवलेलं कोट ऑफ आर्म्स आणि पोर्तुगीज भाषेतला एक शिलालेख दिसतो। तो आता तेवढासा व्यवस्थित दिसत नाही आहे गवत वाढल्यामुळं, परंतु हा सुंदर धाटणीचा चौकोनी आकाराचा एक छोटेखानी किल्ला इथं आल्यानंतर त्याचं अद्भुत सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळतं। चला तर मग या छोटेखानी प्रवेशद्वारातून आतमध्ये जाऊन आतमध्ये असणाऱ्या बांधकामाच्या रचना याच्यासह मध्यात असणारी एक अद्भुत विहीर या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, आतमध्ये आल्यानंतर बघा दरवाजा मोठ्या आकाराचा, इथे एक चर्च स्वरूपात पाठीमागे दिसते एक छोटेखानी। याला जे किल्ल्याला मूळ भाग आहेत खोबण्या किंवा त्याच्यामध्ये हा चर्चचा भाग आहे। अगदी मोठा किल्ला जरी नसला तरी याची रचना अगदी अद्भुत आहे। आता इथं वरती जाण्यासाठी एक रॅम्प आहे। आपण हळर्नाला जसा बघितला की तोफावर चढवू तसे अशा प्रकारची रचना इथंही चारी बाजूला आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की डायमंड आकाराचे बुरुज आहेत। इथे बघा पूर्ण रचना दिसते। पुढच्या बाजूला असे निमुळते होत गेलेले आणि या बाजूला पाठीमागच्या बाजूला जशी डायमंडची रचना असते तशा प्रकारची। आणि आपण जे बघितलं की पोर्तुगीजांनी जे हळर्न किल्ल्यात जे बदल केले त्या प्रकारचे इथेही पाहायला मिळतात। ही एक बघा निमुळती जागा आपण हळर्न बघितली तशाच प्रकारची। इथं एक सैनिक उभं राहून चारी बाजूला लक्ष देऊ शकतो। खाली बंदुकीचा मारा वगैरे होऊ शकतो। अशा प्रकारची रचना एकदम संरक्षितरित्या इथं असणाऱ्या सैनिकाला कुठलीही खालून येणाऱ्या माऱ्यापासून इजा होणार नाही अशी ही एक रचना आहे। ही फारशी कुठं पाहायला मिळत नाही, ती या गोव्यातल्या किल्ल्यांमध्येच बघायला मिळाली। मित्रांनो, ज्या दरवाज्यातून आपण आत आलो त्याच्या पाठीमागच्या बुरुजावर मी उभा आहे। या बाजूला म्हापसा नदीचं पात्र दिसतंय। त्याच्यावरून होणारा व्यापार किंवा जे जहाजावकर त्याच्यावर रक्षण करण्यासाठी, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती छोटेखानी आहे, पण खरंच अद्भुत किल्ला आहे। पूर्ण चिऱ्यामध्ये बांधलेला, चारही बुरुज डायमंडच्या आकाराचे। तुम्ही समोरच्या बाजूला बघितलं जिथे एक सैनिक उभा राहता येईल आणि तिथून बंदुकीचा मारा करता येईल अशी रचना। याच्यासह पाठीमागच्या बाजूचा एक बुरुज आणि या बाजूला खंदकासारखी थोडी रचना दिसते, पण समोरच्या बाजूला नाही आहे आणि छोटीशी टेकडी आहे त्याच्यावर असलेला हा किल्ला आहे। सावंतवाडीकर भोसले यांनी नॉर्थ गोव्याचा बराचसा परिसर त्यांच्या उत्तर गोव्याचा ताब्यात होता, त्यावेळी ह्या किल्ल्यांची रचना केली। चला आणखी काही या गडात पाहायला मिळतं का बघूया। मध्यात काही वाड्यांचे अवशेष आणि एक विहीरही आहे, तीही बघूया। उत्तरेकडून होणाऱ्या आक्रमणापासून संरक्षण मिळण्यासाठी पोर्तुगीजांना या किल्ल्याचा भरपूर उपयोग झाला असं सांगतात। या ठिकाणी पोर्तुगीजांची एक बटालियन नेहमी या किल्ल्यामध्ये असायची। आणखी एक रंजक कथा या किल्ल्याबद्दलची आहे, ते म्हणजे पोर्तुगीज
उर्सुला नावाची एक स्त्री, त्या काळात असणारी स्त्रियांवरील बंधनं जुगारून पुरुषांचा वेश धारण करून पूर्ण जगभर फिरली आणि सैन्यामध्ये सामील झाली. आणि या किल्ल्यामध्ये असताना तिचं हे रूप सैन्याला लक्षात आलं किंवा इथं असलेल्या कॅप्टनच्या लक्षात आलं. त्यावेळी तिला याच किल्ल्यामध्ये तुरुंगात ठेवण्यात आलं असं सांगितलं जातं. पावसामुळं पूर्ण गवत माजलेली बघा, मध्यात पूर्ण झाकून ठेवलेली आता व्यवस्थित संरक्षित असणारी विहीर आहे. आणि इथं हे भिंतीच्या मागच्या भिंतीच्या बाजूला काही वाड्यांचे अवशेष आहेत, कारण याच्यावरती जर छत नसलं तरी भिंती आजही शाबूत आहेत. या पाठीमागच्या भिंतीच्या बाजूला तुम्हाला हे बांधकामाचे अवशेष आजही व्यवस्थित दिसतात. वरती असणारं छत जरी कोसळलं असलं तरी आतमध्ये येणारे दरवाजे, त्यानंतर बाजूला असणाऱ्या भिंती या अगदी व्यवस्थित आजही पाहायला मिळतात. 2 ते 3 प्रकारच्या अशा रचना या भिंतीच्या मागच्या बाजूला आहेत. गडाचा जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून आतमध्ये आल्यानंतर अगदी समोरच्या बाजूला आहेत या रचना. हा पाठीमागच्या बाजूचा बुरुज हाही अगदी डायमंड आकाराचा आहे. इथं आता बरंच गवत माजलेलं आहे, त्यामुळं जाता येत नाही आहे. तरी परंतु पूर्ण चौकोनी आकाराचा 4ही बुरुज एकसारखे, मागच्या बाजूला भिंतींच्या रचनामध्ये विहीर, दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला जसं चर्च असतं तशी स्थापना एका गुमटामध्ये दिसते. परंतु हा किल्ला मराठ्यांचा सावंतवाडीकर भोसले यांनी बांधलेला. चला आणखी काही आहे का समोर जाऊन पाहण्याचा प्रयत्न करू. या तटावरून भव्य आकाराचा हा तटही आहे. इथून छोटेखानी तोफा आरामात नेऊ शकतील आणि चारी बाजूला वरती जाण्यासाठी रॅम्प आहेत, जेणेकरून तोफा खालून वरती नेता येत असाव्यात. पुरुषांचा वेश धारण करून सैन्यामध्ये सामील होणाऱ्या या उर्सुला स्त्रीला तुरुंगात ठेवल्यानंतर इथं असणाऱ्या कॅप्टननी तिचं धाडस आणि शौर्य बघून तिच्याशी विवाह केला. अशी रंजक कथा असणारा हा किल्ला, याचं बांधकाम बघा, तट बघा, आजही व्यवस्थित दिसतो. आतल्या बाजूला असणारे बांधकामामधील छत वगळता सर्व गोष्टी आजही व्यवस्थित आहेत. सावंतवाडीकर भोसले यांचा इतिहास किंवा गोव्यातील सौंदर्य या सर्व गोष्टींमध्ये भर घालणारा किल्ला तेवढासा व्यवस्थित ठेवण्यात आलेला नाही किंवा इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्याही फारशी नाही आहे. त्यानंतर हा आहे दरवाजाच्या बाजूचा डाव्या बाजूचा बुरुज. इथेही ही रचना दिसते बघा घुमटीची, ज्याच्यामध्ये एक सैनिक उभा राहून आजूबाजूला मारा करू शकतो. आणखी एक या किल्ल्याची रचना किंवा या प्रकारच्या किल्ल्याची तुम्हाला लक्षात येईल की जे बुरुज आहेत ते पुढं आलेले आहेत दरवाजा, जेणेकरून दरवाजापर्यंत जरी शत्रू आला तर इथून तोफाचा मारा करता येऊ शकतो. तर तुम्हाला दाखवतो. या बुरुजावरून समोर पाहिलं तर तुम्हाला नजरेस पडतो दरवाजा गडाचा, जिथून आपण प्रवेश केला. जेणेकरून शत्रू दरवाजापर्यंत जरी आला तरी इथून तोफांचा किंवा बंदुकीचा मारा करता येऊ शकतो. गोव्यातील बऱ्याच किल्ल्यांवर तुम्हाला अशा प्रकारची रचना पाहायला मिळेल. पोर्तुगीजांनी बांधलेले असोत किंवा मराठ्यांनी बांधलेले असोत, अशा प्रकारच्या रचना इथं आहेत. कारण हे किल्ले सह्याद्रीसारखे उंच डोंगरावरती नाही आहेत, त्यामुळे याला संरक्षण चौबाजूनी पुरवावं लागतं. अगदी नदीच्या काठी असले तरी तिथं असणारे बुरुज, त्याच्यावर असणाऱ्या तोफा या लांब पल्ल्याच्याच तुम्हाला पाहायला मिळतील, जेणेकरून नदीवरून झालेलं आक्रमणही रोखता येऊ शकतं. खरं तर गोव्यामध्ये ऐतिहासिक बऱ्याच वास्तू आहेत, बराच ऐतिहासिक ठेवा आहे गोव्यात. छत्रपती शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनीही गोव्यावर आक्रमण केलं होतं. 450 वर्ष पोर्तुगीज, त्याच्या अगोदर कदंब डायनेस्टी, त्याच्या अगोदर असणारे विजयनगर आणि त्याच्या अगोदरची कदंब डायनेस्टी, याचेही अवशेष गोव्यामध्ये मिळतात. पण याची निगा फारशी राखली जात नाही. तुम्ही इथं आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल इथं किती गवत वाढलेलं आहे किंवा इथं येण्यासाठी वाट किंवा फारसं लोकांनाही उत्सुकता नाही आहे. पोर्तुगीजांनी बरेच बदल जरी केले असले तरी मूळचा जो या किल्ल्याचा जो गाभा म्हणू आपण किंवा स्ट्रक्चर म्हणू, त्या गोष्टी आजही व्यवस्थित आहेत. भिंतीमध्ये गुमटाकार रचना आहे, तिथं काही गोष्टी ठेवल्या जात असू शकतील किंवा सैनिकांना राहण्यासाठीही छोटेखानी जागा असू शकतील. या पूर्णतः तुम्हाला दिसतील. आता जी विहीर आहे त्याच्याकडे जाऊ आपण आणि त्याच्या पाठीमाग असणारं बांधकामाचे अवशेष. तटावरून मध्यात उतरल्यानंतर अगदी मध्यभागी असणारी तुम्हाला विहीर पाहायला मिळते. अलीकडच्या काळात संरक्षित केलेली विहीर झाडं झुडपं जरी वाढली असली तरी डोकावून पाहिल्यानंतर पाणी आजही व्यवस्थित दिसतं.
समोरच्या बाजूला तुम्हाला दिसतोय खोलगट भाग आणि याच विहिरीच्या पाठीमागच्या बाजूला तुम्हाला राहण्याच्या काही जागा, त्याची बांधकामाची रचना पाहायला मिळते आणि समोर जे घुमटाकार रचना दिसते याच्यामध्ये कदाचित सैनिकांसाठी राहण्याच्या जागा किंवा काही धान्य किंवा काही गोष्टी ठेवण्यासाठीच्या छोट्याखानी घुमटाकार जागा असाव्यात. या विहिरीच्या बरोबर पाठीमागं तुम्हाला बांधकामाच्या रचना पाहायला मिळतील. इथं किल्लेदार किंवा कॅप्टन यांच्या राहण्याच्या जागा असाव्यात. चौकटी आजही व्यवस्थित दिसतात. आत असणाऱ्या भिंती आजही शाबूत आहेत, परंतु याच्यावर असणारं छत आता कोसळलेलं आहे. आतमध्ये झाडझुडपं वाढलेली असल्यामुळं तेवढासा परिसर पाहता येत नाही व्यवस्थितरित्या, परंतु याची रचना अगदी तुम्हाला व्यवस्थित नजरेस पडते. मित्रांनो, अशा प्रकारे सावंतवाडीकर भोसले यांच्या बांधणीचा मूळ स्ट्रक्चर तेच आहे, पण पोर्तुगीजांनी जिंकून घेतल्यानंतर इथं काही बदल केले 1705 तेही बदल इथं तुम्हाला पाहायला मिळतात. रॅम्प वगैरे कदाचित नंतरच्या काळातील असतील तोपावरती चढवण्यासाठीचे, परंतु अगदी व्यवस्थित असणारं हे बांधकाम आहे. याच्यामध्ये छताचा काही पोर्शन पडला, हा भाग सोडला तर बाकी बऱ्याच गोष्टी आजही व्यवस्थित आहेत. तर इथं येणाऱ्यांची संख्या फारशी नाही आहे. या किल्ल्याला, या ऐतिहासिक ठेव्याला नक्की भेट द्या. चला हा छोटेखानी किल्ला बघून आता आपण पुढच्या किल्ल्याकडे जाऊया. चला तर आपण दरवाजातून बाहेर जाऊया आता.